रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान कार ऑन ट्रेन अर्थात रोरो सेवा सुरू करण्याचं ठरवण्यात आलं. मात्र आता या सेवेला प्रवाशांनी विरोध केलाय. यामागची कारणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊयात. रस्ते मार्गावरून कोलाड ते वेर्णा प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात. रोरो सेवेचा वापर करून रेल्वे मार्गाने कोलाडवरून वेर्णा गाठण्यासाठी 12 तास लागतात. या व्यतिरिक्त गाडी लोडिंगसाठीही बराच वेळ वाया जातो. त्यामुळे या सेवेमुळे वेळेची अजिबात बचत होत नाही. रोरो सेवा असलेल्या एका ट्रेनमध्ये 40 कार राहू शकतात. रोरो सेवेसाठी एका कारसाठीचं भाडं 7,875 रुपये इतकं आहे. तसेच एका गाडीमागे फक्त 3 प्रवाशांना परवानगी आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोरो सेवा चालवण्यासाठी लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि ट्रेन व्यवस्थापकाची गरज असते. हेच मनुष्यबळ वापरून जर एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवली तर त्याचा जास्त उपयोग होईल. गाड्या घेऊन जाणारी रेल्वे गाडी वाटेत कुठल्याही स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील प्रवाशांना याचा फायदा नाही. गाड्यांच्या वाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवल्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोरो सेवा तात्काळ रद्द करा आणि त्याऐवजी गणेशोत्सवासाठीच्या विशेष गाड्यांची संख्या वाढवा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.